श्री स्वामी समर्थ सद्गुरू. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल आपल्या घरामध्ये. तर आजचा व्हिडिओ हा अतिशय सुंदर आणि चांगला होणार आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी, कारण मी हा आज एक उपाय घेऊन आलेली आहे. तो म्हणजे कुठला? आता तुम्ही थंबनेल बघून माझं टायटल वाचलंच असेल की मी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर जर घरातलीच व्यक्ती जर आपला तिरस्कार करत असेल, आपल्याशी भांडण करत असेल किंवा आपल्या नवऱ्याला भांडण लावून देत असेल आणि नाही का त्याच्यामुळं भांडण होत असेल, म्हणजे घरातलाच जो व्यक्ती असते की ज्याच्यामुळं आपल्या घरामध्ये भांडण होते, पण आपल्याला तो व्यक्ती आपण त्या व्यक्तीला बोलू शकत नाही किंवा आपण समोरासमोर त्या व्यक्तीला काही बोलू शकत नाही. जर आपण काही बोललो तर आपल्या घरातलाच व्यक्ती आपल्याला म्हणणार की नाही हे चुकीचं आहे. तर अशा वेळेला काय करायचं आहे? तर मी अतिशय सुंदर उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जेणेकरून ह्या उपायामुळे तुमचं जो व्यक्ती जो तुमच्यावर जो तुमचा हेवा करत आहे आणि तुमचा राग करत आहे, तिरस्कार करत आहे, तो व्यक्ती तुमच्याकडे नाक घासत येईल आणि पाय तुमच्या पायावर ते डोकं ठेवून तुम्हाला माफी मागेल की परत असं कधी करणार नाही. कारण की अशा व्यक्तीला जर तुम्ही त्रास देत आहे, जो तुम्हाला काही बोलतच नाही आहे, आणि तशा व्यक्तीला जर तुम्ही त्रास देत आहे, तर तुम्ही त्यावेळेला काय करणार? तुमच्याकडे उपाय आहे आणि तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरामध्ये जे व्यक्ती असतात ना, आपण ओळखू शकत नाही की तो व्यक्ती कसा असतो आणि काय करू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, नेमकं असा एक उपाय शोधायचा आहे की जेणेकरून नाही का त्या उपायामुळं तुमचं व्यवस्थित होईल आणि दुसऱ्याचं नुकसानसुद्धा होणार नाही. फक्त ही काळजी घ्यायची आहे. बाकी सोडून द्यायचं, सगळं श्री स्वामी समर्थांवरती सोडून द्यायचं. जे पण होईल ना, सर्व चांगलं होईल. फक्त तुम्ही हे एक अशी गोष्ट आहे की तुम्ही फक्त कोणाला सांगायची नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्यापुरतं ठेवायची आहे आणि अजिबात कोणाला सांगायची नाही आहे. हा उपाय झाल्यानंतर अजिबात कोणाला सांगायचं नाही आहे, कुठल्याच विषयावरती बोलायचं नाही आहे. कारण की हा उपाय अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला काहीच करायची गरजच नाही आहे की यासाठी तुम्हाला काही पूजेच्या वस्तू वगैरे काहीच लागतील नाही आहे. फक्त रात्री झोपताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याजवळ फक्त उशीखाली आहे ना, तुम्ही ही वस्तू एक ठेवा आणि तुम्हाला याने जर फरक पडला ना, तर तुम्ही परत मला कमेंटवरती बोलणारच आहे की खूप छान तुम्ही हा उपाय सांगितलेला आहे. तर गरजू लोकांना हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की हा सुनेसाठी किंवा सासूसाठी अतिशय उत्तम आहे. कारण की जास्तीत जास्त सासूच सुनेला छळतायत. तर कधी तर असं होते की सून पण सासूला छळते. तर जर घरातलाच व्यक्ती जर आपल्याला त्रास देत आहे, तर आपण याच्यावरती उपाय करायला हवा की नको? तर बाबा, तुमची मर्जी. तुम्हाला उपाय करायचा आहे की नाही मला सांगा. तर तुमच्या घरातलं भांडण सोडवायचं आहे की नाही? तर मग करून बघा ना एकदा उपाय. तुम्ही बघा आणि मग मला नंतर सांगा की हो, की हा चुकीचा आहे का बरोबर आहे. तर तुम्हाला फक्त सांगते, उपाय करण्यासाठी फक्त 2 वस्तू लागणार आहे आणि 2 वस्तूशिवाय तुम्हाला काहीही लागणार नाही आहे. त्या 2 वस्तू तुम्हाला काही मार्केटमधून आणायची गरज नाही आहे. आपल्या घरच्याच ज्या वस्तू असतात ना, त्याच आपल्याला वापरायच्या आहेत. आणि त्या वस्तू म्हणजे कुठल्या आहेत, तर मी ते पण तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये काळे मिरे असतात, बरोबर, आणि 2 काळे मिरे घ्या आणि लवंग पण असतात, 2 लवंग घ्या आणि 1 सुपारी घ्या आणि एका कोऱ्या कागदावरती नाही का, कोऱ्या कागदावरती त्या सगळ्या 3ही वस्तू नाही का तुम्ही त्याच्यामध्ये टाका. थोडंसं त्याच्यावरती कुंकू टाका, थोडंसं तुम्ही हळद टाका आणि फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. एक मंत्र, हे फक्त तुम्ही जे वाक्य बोलणार ना, मंत्र म्हणा किंवा वाक्य म्हणा, हे वाक्य बोलूनच तुम्ही ते पूळ तुमच्याकडे ठेवायची आहे. ते वाक्य म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते वाक्य बोलल्यानंतर 3दा फक्त तुम्हाला ते वाक्य बोलायचं आहे आणि नंतर ती वस्तू
ती पूड तुम्हाला उशीखाली ठेवून द्यायची आहे. ते 3 वाक्य म्हणजे काय आहे, ते तुम्हाला काय बोलायचं आहे मी तुम्हाला सांगते, की हे परमेश्वरा, माझ्यावरती जे लोक तिरस्कार करतात त्यांच्यापासून मला मुक्तता द्या. हे श्री स्वामी समर्था, जे लोक माझा तिरस्कार करतात त्यांच्यापासून मला मुक्तता द्या. हे स्वामी समर्था, मला या लोकांपासून मुक्तता द्या. असं तुम्ही 3दा बोलायचं आहे आणि ती पूड बांधून तुम्हाला गपचूप एका उशीखाली ठेवून द्यायची. जिथं तुम्ही झोपता त्या उशीखालीच ठेवायची आहे, दुसऱ्यांच्या उशीखाली ठेवायची नाही आहे. नाही तर काही लोकांना असा प्रश्न येतो का, ज्याच्यावरती आपल्याला ज्या व्यक्तीवरती करायचं आहे त्या व्यक्तीच्या खाली ठेवायचं का? बाबा नाही, कोणावरती आपल्याला वशीकरण वगैरे नाही करायचं. आपण साधा सरळ सोपा उपाय सांगत असतो आणि आपल्याला अशा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायला नको. ठीक आहे, हे अंधश्रद्धा नाही आहे, तर तुम्ही अंधश्रद्धेवरती कोणीच करू नका.